जर पाहिली तर एक पॉइंट आहे, एक वाईडिश पॉइंट आहे, कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे, एक लॉंग ऑफ आहे, एक मिड ऑन आहे, एक मिड विकेट आहे, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग आपण पाहतोय। यावेळेला सूर्याचा पहिला चेंडू विकीसाठी आडव्या बॅटने मारलेला स्ट्रोक यावेळेला जातोय चेंडू मिड विकेटच्या दिशेला, प्रोटेक्शन आहे, फेल्ड करतोय, फेक करेपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते। एका धावेने तरस होता तिथे डीप मिड विकेटला तैनात आहे, यावेळेला मात्र त्याला आता लॉंग ऑनला आणलं जातंय, बदल केला जातोय क्षेत्ररक्षणात। एका धावेने मात्र अकाउंट ओपन केलं जातंय विकीने आपल्या संघाचे आणि स्वतःच सुद्धा अकाउंट ओपन करतोय। विहान रॉयल्स हा संघ इथे प्रथमतः फलंदाजी करताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले, आपण काल पाहिलं। हा एक खेळाडू आहे या जीवगावामध्ये जो उभरता सितारा मी म्हणेन, जसं सागर उभरता सितारा, म्हणजे काही जे यंगस्टर आहेत, काही जे या जीवगावामध्ये जे तरुण मुलं आहेत ती मात्र इम्प्रेसिव्ह जरीर केलं या स्पर्धेमध्ये त्याने। यावेळेला स्ट्रोक चांगला, सरळ स्ट्रेट टू मिड ऑन, फेक करेपर्यंत मात्र इथे विकी पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित, कारण प्रणवने कॉल दिला की नाही ही रन्स होऊ शकत नाहीये, त्यामुळे इथे डॉट चेंडू जातोय। एका आपण या डॉट निशी पाहतोय धाव फलकावर एक धाव, सूर्याचा तिसरा चेंडू या षटकामधला। राऊंड विकेट मारा करताना यावेळेला चेंडू हवेत आहे परंतु सेफ आहे, स्ट्रोक 1 बाउन्स 2 बाउन्स आणि पाहूया दुसऱ्या बाउन्स नंतर इथे कलेक्ट केलाय चेंडू, फेक करेपर्यंत बघूया काय घडतंय आणि बघता बघता 3 धाव्यांचा कॉल दिला, तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला विकीने आणि मात्र यशस्वी होतोय। 3 धाव्यानंतर धावसंख्या आहे 4। विहान रॉयल्स हा संघ इथे प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहतोय, मात्र त्याच्या अपोजिट परेश फायटर्स हा संघ इथे खेळतोय, गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षण करतोय आणि या संघाला इथे आपण पाहतोय प्रत्युत्तर देताना विहान रॉयलचे 2 फलंदाज, अर्थात 2 जे बॅटर आहेत ते विकी आणि प्रणव। विकी या वेळेला स्ट्राईकला, सूर्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। थोडंसं रिदममध्ये रुकावट मी म्हणेन, थोडा व्यत्यय आला त्यामुळे थांबला गोलंदाज सूर्या, कारण मनोज सर आपण इंटरनॅशनल मध्ये सुद्धा पाहतो जर एखादा रिदम मध्ये चुकला गोलंदाज तर तो थांबतो, कारण कुठेतरी जर तशीच गोलंदाजी करायला गेला तर कुठेतरी इंजुरी येऊ शकते, त्यामुळे गोलंदाज थांबतो, हा त्याचा निर्णय चांगला असतो। आणि यावेळेला मात्र सूर्या सुद्धा थांबलेला आहे, परंतु विकीसाठी पुन्हा एकदा तयार गोलंदाज सूर्या आणि विकी तयार। टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन, परंतु इथे पूल केलाय आणि पाहूया काय घडलंय, तर पंचांचा निर्णय येतोय मात्र चौकार येतोय। 4 धाव्यांसाठी 1 बाउन्स इमारतीच्या पलीकडे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय 4 धावा। 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावा मात्र आहेत धाव फलकावर 8 धावा आहेत। यावेळेला चांगली चुणूक दाखवतोय विकी आपल्या बॅट मधून, परंतु मनोज सर जो प्रणव नॉन स्ट्राईकला आहे तो मात्र बी बडेल या विहान रॉयल्सचा हा जो खेळाडू आहे तो आतषबाजी खेळणारा खेळाडू आहे। यावेळेला आपण पाहतो पिच झाल्यानंतर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला, अयशस्वी प्रयत्न, आणि इथे मात्र चेंडू होतोय डॉट। यस विकी घरत ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवसात आपण थोडं समालोचन जरूर ऐकलं आणि तो विकी इथे मात्र फलंदाजी करताना यावेळेला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु प्रॉपर बॅटवर हा बॉल आला नाही आणि इथे चेंडू जातो फॉरवर्ड शॉट लेगला, 1 धाव मिळते। एका धावेने 9 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत। पहिल्या षटकाच्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा आलेल्या आहेत। अजून आपण जर विचार केला तर 4 षटकांचा इथे खेळ शिल्लक आहे, म्हणजे येणारे 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूंमध्ये जर 40 धावांचा जर आसपास म्हणजे 40 धावा जर जमवल्या म्हणजे 50 धावांपर्यंत जर हा संघ गेला विहान रॉयल्स तर कुठेतरी फायटेबल स्कोर जरूर उभा राहील। टायमिंग चालू आहे, टीम मीटिंग जास्त घेऊ नका, कारण आपण पाहतोय बरोबर 55 ला पहिला चेंडू झाला, 12:55। आता मात्र वाजलीत किती ते आमचे, आता 20 मिनिटं बरोबर आपल्यासाठी शिल्लक आहे। ती 20 मिनिटांमध्ये येणारे 4 षटक जी आहेत ती संपुष्टात आणायची आहेत, कारण पहिलं षटक हे 5 मिनिटांमध्ये संपुष्टात आलेलं आहे। म्हणजे बघा तुम्हाला 25 मिनिटाचा जो अवधी दिलेला आहे तो बरोबर पर षटक हे 5 मिनिटाचा असेल।
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आहेत. नवीन गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज परेश स्वतः आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. संघ मालक आणि संघ नायक या दुहेरी भूमिकेत आणि आता मात्र तिहेरी भूमिकेत आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर हा गोलंदाज परेश इथे गोलंदाजी मार्कवर यावेळेला विकीसाठी दुसरं षटक आपण पाहतोय घेऊन आलाय परेश. इथे मात्र 2 खेळाडू आउट ऑफ सर्कल, बाकी सर्कलच्या आत. पहिला चेंडू दिशाहीन आणि पंचांनी मात्र इथे वाईडचा इशारा दिलाय. 1 धाव जरूर ऍड होईल धावफलकावर. धाव संख्या होत्या मात्र दुहेरीत पोहोचतोय हा विहान रॉयल्सचा संघ. धावा झाल्या धावफलकावर 10. पुढे एकदा तयार गोलंदाज परेश यावेळेला विकीसाठी. बघा तुम्हाला जर जिंकायचं असेल तर कुठेतरी अवांतर धावा हे रोखणं गरजेचं आहे. यावेळेला फुलटॉस चेंडू आणि दिशा देण्याचं काम फक्त केलं, परंतु मी असं म्हणेन की विकी स्ट्राइक रोटेट करतोय. ही जमीची बाजू आहे कारण 11 धावा झालेल्या आहेत. चेंडू मिड विकेटला जरूर गेला परंतु इथे 1 धाव घेतली विकीने आणि स्ट्राइक वर मात्र आणले ते प्रणयला. प्रणय ज्याच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक जरूर येतात आणि आपण काल सुद्धा पाहिलं लांबलचक षटकार मारण्यात हा मात्र तरबेज आहे फलंदाज. इथे चांगली फलंदाजीची चुणूक कालच्या दिवसामध्ये त्यांनी दाखवली. परंतु मी असं म्हणेन की आज सुद्धा ती गरज आहे. जर तुमच्या संघाला क्वालिफाय व्हायचं असेल किंवा मी असं म्हणेन या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर फलंदाजी ही करावीच लागेल. म्हणजेच काय तर चांगली कामगिरी उंचावलेली असेल तुमची तर मात्र तुमचा संघ किंवा चांगली कामगिरी करावा लागेल आणि चांगली कामगिरी जर झाली तर तुमचा संघ पुढच्या फेरीमध्ये अर्थातच क्वालिफाय होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. ये ना कॅमेरा चालू बरोबर ये ना सर या ना सर या इथे बसा प्रेम सर बरोबर आहे. परेशचा पुढचा चेंडू यावेळेला मात्र उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न झाला होता प्रणवच्या माध्यमातून परंतु इथे पूर्ण स्विंग अँड मिस असं मी म्हणेन. इथे पूर्णतः बीट केलं. चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा फ्लाइट जरूर दिला होता परंतु जेव्हा चेंडू पिच झाला त्याच्यानंतर बाउन्स मिळाला. पूर्णतः बीट झाला हा फलंदाज प्रणय आणि इथे थांबून ठेवलं या गोलंदाज परेशने प्रणवला. पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज परेश तयार गोलंदाजी मार्कवर. प्रणवसाठी डावखुरा शैलीदार फलंदाज. यावेळेला मोठा स्ट्रोक पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि बॅटने की बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू मात्र जातो यष्ट्यांच्या मागे. तिथे डीच्या झोन असल्यामुळे 1 धावच मिळू शकते. एका धावेने धाव फलक आहे 12 नो लॉस अशी सुरुवात. दुसरे षटक प्रगतीपथावर जरूर आहे. धावा जर आपण विचार केला तर थोडस मी म्हणेन थोडस संत सुरुवात आहे परंतु सावध आहे. अजून कोणताही गडी बाद झालेला नाहीये कारण जर तुमची सुरुवात चांगली असेल तर शेवट जरूर चांगला होतो आणि शेवटची अपेक्षा जरूर करूया की चांगली होईल. यावेळेला पुन्हा एकदा खराब सिलेक्शनचं आपण पाहतोय. प्रणवच्या माध्यमातून खराब सिलेक्शन पाहायला मिळतंय. झेल होता परंतु यष्ट्यांच्या मागे वैभव यष्ट्यांच्या मागे किपिंग करतोय आणि त्याच्या हातून मात्र झेल सुटतोय. इथे बघा एक झेल किती महागडा ठरू शकतो किंवा किती सामन्याला कलाटणी देऊ शकतो. सामन्याला उद्ध्वस्त करू शकतो का हा प्रश्न नक्कीच येणारे काही चेंडू किंवा काही षटकं सांगतील मनोज सर. कारण हा जर झेल ज्या फलंदाजाचा सुटलाय तो डेंजर मॅन मी म्हणतोय कारण त्याच्या बॅट मधून एखादा पटका प्रॉपर जर बॅटवर बॉल आला तर मात्र आउट ऑफ पार्क असतो. यावेळेला पुन्हा तयार गोलंदाज परेश. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे आपण पाहतोय. बघा झेल सुटल्यानंतर परिणाम काय तर येतोय सीमा पार 4 धावेसाठी चौकार. 17 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहतोय परेश इथं गोलंदाजी करताना म्हणजे एक तिहेरी भूमिका साकारतोय. संघ मालक सुद्धा आहे संघ नायक सुद्धा आहे आणि यावेळेला मात्र तिसऱ्या भूमिकेत म्हणजेच गोलंदाजाच्या भूमिकेत इथे गोलंदाजी करताना 1.5 म्हणजेच 1 षटक आणि 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव संख्या आहे धाव फलकावर बिनबाद 17. इथे आपण पाहतोय
डीप स्क्वेअरच्या लेगच्या दिशेला तिथे चेंडू गेला सीमा पार आणि धावा मात्र नेऊन ठेवल्यात त्या 17. हा येतोय मोठा स्ट्रोक, वन बाउंस, सीमा रेषा पार, चौकार, लाजवाब स्ट्रोक. बघा मनोज सर, आताच आपण चर्चा करत होतो की झेल सोडल्यानंतर काय होतं, गणित बघा कशी, 2 चौकार 2 चेंडूंवर आलेत, म्हणजे बघा कसे गणित फिरतात. आणि धाव संख्या नेऊन ठेवले या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21, बिनबाद 21. मी बघाशीच चर्चा करत होतो मनोज सर की हा काल सुद्धा असंच झालं होतं, प्रणवचा झेल सुटला होता, नंतर त्याने पूर्ण सूत्र आपल्या हाती घेतली आणि मॅच जिंकून दिली होती. षटकाराची त्यांनी षटकार सुद्धा मारले होते त्या खेळीमध्ये, म्हणजे कालच्या दिवसामध्ये. आज त्याला ती संधी पुन्हाची मिळाली, त्याचं मात्र सोनं करतोय, कारण 2 चेंडू झेल सोडल्यानंतर मात्र या स्पीडअप घ्या प्लीज, स्पीडअप घ्या. टायमर इथे ऑन आहे मित्रांनो, टायमर लावलेला आहे. माझी विनंती असेल परेश फायटर्स या संघाला, आणि खास करून परेश जो संघ नायक आहे त्याला, 14 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे, 1 मिनिट एक्स्ट्रा घेतले या षटकामध्ये. धाव संख्या आहे धाव फलकावर 21, 2 षटकांच्या समाप्तीनंतर. स्ट्राईक वर आता मात्र असेल विकी घरत आणि नॉन स्ट्राईकला आहे प्रणव पाटील. व्यासपीठावर आपण पाहतोय आमचे विबी कंस्ट्रक्शनचे मालक विनोदजी भोईर साहेब हे उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या सामन्याचा आणि आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्यांच्या जोडीला रुपेश आहे आणि आमचे अंकल आहेत. तर आपण पाहतोय या मैदानामध्ये जी रंगतदार लढत चाललेली आहे सध्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धाव फलकावर. वेळ खूप काढताय परेश पाटील, परेश भोईर, मी विनंती करतोय की आपण वेळ काढताय. परेश भोईर प्लीज, आपल्या संघाला तयार ठेवायचं आहे प्रत्येक षटकाच्या नंतर. ठीक आहे, थोडीशी मीटिंग घेतली पाहिजे, कारण डिस्कस झालं पाहिजे संघामध्ये, एक रणनीती जरूर आखली गेली पाहिजे किंवा ती मैदानामध्ये आखली जाते. कारण जेव्हा आपण डगआउट मध्ये असतो ती रणनीती थोडी वेगळी असते, परंतु जेव्हा लाईव्ह क्रिकेट चालू असते तेव्हा रणनीती थोडी बदलली जाते, हे आम्हाला सुद्धा माहित आहे. परंतु आपण लवकरात लवकर ती रणनीती आखून मैदानामध्ये स्पीडअप ठेवून हा सामना चालू ठेवायचा आहे. तर गोलंदाज असेल, 3रा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सूर्या पुन्हा एकदा 2रं षटक हाताळण्यासाठी, वैयक्तिक 2रं, संघाकडून 3रं विकेसाठी यावेळेला स्ट्रोक आहे. आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला, अर्थातच सर्कलच्या आतमध्ये. 1 धाव मिळते विकीला, संघाला 1 धाव. धाव संख्या आहे 22 आफ्टर 2.1 ओव्हर 22 फंडा लॉस. घडी 1 सुद्धा बाद नाहीये, परंतु बघा विकेट स्ट्राईक वर आणले प्रणवला, ही रणनीती चांगली आहे. जेव्हा तुम्ही या क्रिकेटच्या पटालावर, अर्थातच क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा तुम्ही खेळ करत असाल, कुठेतरी शांत डोक्याने खेळ केला पाहिजे. कुठेतरी यावेळेला चेंडू बघा येतोय प्रणवच्या बॅट मधून, एक तडाका ब्रँडेड बाय प्रणव पाटील, सिक्सर. नितेश पाटील यांच्या माध्यमातून हे संगीत ऐकवलं जातंय. परफेक्ट टाइम बाय नितेश पाटील. परंतु यावेळेला प्रणव पाटीलचा परफेक्ट टाइम होता षटकारासाठी आणि पुण्याचे सूर्या तयार. यावेळेला एक मोठा स्ट्रोक येतोय, चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली मात्र आपण पाहतोय उमेश सिंग तयार होता, अचूक झेल टिपतोय, बाद व्हावं लागतंय प्रणव पाटीलला आणि इथे एक मोठा अडसर दूर होतोय.
मध्ये गरम लढत, परंतु संगीत मात्र थंड शांत ऐकवतोय नितेश पाटील. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडस वादळ हवामान म्हणून सर मगाशी तुम्ही उल्लेख करत होतात, परंतु मी असं म्हणेन हवामान आणि माणूस हा कधी बदलेल हे सांगता येत नाहीये. आता मात्र थोडस हवामानामध्ये बदल आपण दिसतोय या मैदानाच्या आतमध्ये. मगाशी थोडस ढगाळ स्वरूपात होतं, आता थोडस वादळ, परंतु यावेळेला मात्र एक वादळ शमलंय, ते म्हणजे प्रणव पाटीलच्या माध्यमातून. इथे नवीन बॅटर आपण पाहतोय मंथन. स्ट्राईकवर आल्यानंतर एक धाव जरूर घेतो, एका धावेने धावफलक सरसावतो 29च्या घरात. 29 लॉस ऑफ 1 विकेट. प्रणव पाटील हा मात्र तंबूच्या आसऱ्याला एक मोठा अडसर दूर केला आहे, कारण सूर्याला त्याने एक चुनक आपली एक झलक दाखवली ती षटकाराच्या स्वरूपात, परंतु यावेळेला मात्र त्यांनी सुद्धा एक झलक दाखवली की मला तू षटकार मारू शकतो तर मी तुला मात्र बाद करू शकतो. इथे हो हो व्हॉट अ शॉट गोइंग अँड गॉन. येस इट इज अ सिक्स आहे 7 धावांसाठी. लाज ऑफ स्ट्रोक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्टँडर्ड डिलिव्हरी. या वेळेला आपण पाहतोय काय खेळी पेश करतोय विकी घरत. एका धावेचं नाही तर दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला आणि बघा विकी घरत तिसऱ्या धावेसाठी सुद्धा तत्पर तयार. याला बोलतात क्रिकेट, याला बोलतात सेन्सेबल क्रिकेट, याला बोलतात फील्ड मध्ये म्हणजेच मैदानाच्या आतमध्ये असताना दिलेला कॉल, याला बोलतात संवाद. दोन खेळाडूंमध्ये असलेला तालमेळ हा पाहायला मिळतोय विकी आणि मंथनच्या माध्यमातून. दोन्ही मात्र रनिंग द बिटवीन विकेट जे दोन्ही खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळते. धावसंख्या आहे धावफलकावर 38 धावा, तब्बल 17 धावा खर्च केल्यात या षटकाच्या समाप्तीनंतर. अर्थातच 3 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आहे. धाव संख्या आहे 38, 17 धावा या खर्च केल्यात या षटकामध्ये. त्या म्हणजेच सूर्याने महागडा ठरला हा सूर्या, कारण पहिल्या षटकामध्ये सूर्यानी गोलंदाजी केली होती, 9 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर पाचारण केलं स्वतः परेशने, आपल्या स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला, कर्णधार आहे त्याच्या मात्र षटकामध्ये धावा आल्या 12. आणि आता मात्र सूर्याला परत एकदा चेंडू सोपवला होता परेशने, परंतु मी असं म्हणेन कुठेतरी त्याचा निर्णय चुकीचा ठरला की काय, कारण 17 धावा तब्बल त्यांनी खर्च केल्या या षटकामध्ये. आणि धाव संख्या आहे 38, एक गडी बाद. परंतु प्रणव बाद झाल्यानंतर मात्र सर्व दारोमदार किंवा जी जबाबदारी आहे ती स्वीकारले अर्थातच विकीने. गोलंदाज किशोर थापा. यावेळेला आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धाव कट करण्यात माहिर आहे हा गोलंदाज. फ्लाइट देतो, परंतु कुठेतरी अचूक गोलंदाजी करावा लागेल, कारण मी सातत्याने या गोलंदाजाला पाहिलंय. गोलंदाज हा बघा टर्न करणारा आहे, परंतु यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लेन म्हणजे आखूटप्प्याचा चेंडू. अशी जर ग्राउंड गोल असतं तर विकीला मात्र चान्स होता अगदी फाईन लेगला हुक करण्याचा, परंतु इथे त्याला बाहेर शॉर्ट ग्राउंड असल्यामुळे इथे फक्त त्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळते, एका धावेने 39 धावा धावफलकावर. एक गडी बाद. विनय पाटील बॅक टू पॅव्हलियन. आणि यावेळेला बघा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे कव्हर्स मध्ये प्रोटेक्शन आहे. फेक करेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला फेक जरूर झाली, परंतु इथे सुरक्षित आहे मंथन. आणि तिसऱ्या धावेसाठी खराब कॉल. यावेळेला पाहूया काय घडतोय. आणि वाचला आहे किशोर थापा, खराब फिल्डिंग करतोय. फेक बरोबर केली होती आणि इथे मात्र विकीला भाग्य साथ देत आहे, कारण विकी ज्याच्या बॅट मधून चांगल्या धावा आलेल्या आहेत, एक जो स्ट्रोक त्याचा होता, मी म्हणेन तो जो षटकार मारला होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडूवर नजर ठेवली, तीक्ष्ण नजर, म्हणजे आय कोऑर्डिनेशन त्याचा हाय होता त्या स्ट्रोकवर आणि सरळ फेकून दिलं होतं त्याने काऊ कॉर्नरच्या दिशेला साधाव्यांसाठी. यावेळेला पुण्याचे किशोर तयार मंथनसाठी. बघा थोडासा शेपल जरूर झाला, परंतु मी म्हणेन हा गोलंदाज आहे, या गोलंदाजाकडे ती व्हरायटी व्हेरिएशन आहे आणि इथे पूर्णतः टर्न करतोय. लेग ब्रेक करण्यात माहीर. लेग ब्रेक म्हटलं तर शेन वॉर्न असू दे किंवा अनिल कुंबळे असू दे, यावेळेला मात्र बघा चेंडू मात्र
वाईडिश पॉइंटच्या दिशेला जरूर येतं का डीप पॉइंटला तिथे आपण जातोय चेंडू गेल्यानंतर 2 धावा मिळत आहेत परंतु इथे मी म्हणेन की मंथन सुझबूझचं क्रिकेट समजदारीचं क्रिकेट खेळतोय कारण चेंडू टर्न करतोय किशोर आणि त्याला माहित आहे की मिडल आणि लेग वर पडलेला चेंडू ऑफ एस्टनच्या बाहेर जातोय उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू निघत जातो अशा वेळेला मोठ्या आडवे स्ट्रोक लेगला घेण्यापेक्षा तो ऑफ साइड खेळतोय आणि तिथून मात्र 2 धावा जमा करतोय धाव संख्या आहे धावफलकावर 43 यावेळेला पुन्हा एकदा चेंडू बघूया उजव्या इष्टीच्या बाहेर आणि इथे मात्र पंचांचा निर्णय येतोय षटक क्रमांक 4 संपुष्टात येतोय धाव संख्या आहे 43 एक गडी बाद 43 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा फक्त खर्च केल्यात त्या म्हणजे किशोर थापाने आणि नक्कीच नफीतुली गोलंदाजी कंजूसी गोलंदाजी दाखवले आणि मंथन यास प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक नितेश धनाजी पाटील यांच्याकडून उपलब्ध झालेला आहे कॅश अजून आमच्यापर्यंत आलेलं नाहीये परंतु अनाउन्समेंट करतोय आम्ही चला आता मात्र पॅनलाइज होऊ शकत नाही या संघ कारण 5वा षटक हे बरोबर टायमावर चालू झालेलं आहे धाव संख्या आहे 43 4 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद झालेला खेळाडू प्रणव पाटील बघा 1000 रुपये इथे आमच्याकडे पोच झालेले आहेत जर मंथन पाटीलने षटकार मारला तर त्याच्यासाठी पर षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक नितेश धनाजी पाटील यांच्याकडून उपलब्ध आहे म्हणजे आणि आपण पाहतोय की मंथन पाणी पितोय एनर्जी घेतोय पॉवर घेतोय या षटकारासाठी येणाऱ्या कारण जर एक षटकार मारला 500 रुपये घेऊन जा 2 षटकार मारले 1000 घेऊन जा येस ऊन घेतोय पण उन्हाबरोबर पाणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो कारण क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा उन्हाचा त्रास होऊ नये म्हणजेच डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून पाणी प्या पण ते पाणी बसून प्या म्हणतो ना आता माझ्याकडे बघतोय पाणी बसून पी किशोरचा पहिला चेंडू बिमर आलेला आहे पंच काय निर्णय देतात परंतु इथे नो बॉलचा इशारा येतोय लेग पंच आम्हाला इशारा देतात येस आणि आमचे स्ट्राइक पंच विजयजी भगत हे सुद्धा सांगतायत ह्या नो आहे आणि नो ला मात्र फ्री हिट आहे फ्री हिटचा हा म्हणजे बोनस चेंडू आता मात्र फेकला जाईल या चेंडूवर मात्र जर आपण पाहतोय मंथनला चान्स आलेला आहे एक धाव जरूर घेतली म्हणजे 1+1 2 धावा ऍड होतील 45 धावा धाव फलकावर ऍड झालेले आहेत किशोरचा पुन्हा शेवटचा चेंडू किशोरच्या हातात आपण पाहतोय षटक हे या वेळेला आपण ड्राईव्ह चांगला आहे फुलटॉस चेंडू होता परंतु दिशा देण्याचं काम म्हणजेच लॉंगअपच्या दिशेला इथे चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर 2 धावा इझी मी म्हणेन घेतल्या गेल्या कॉल चांगला होता आणि 47 झालाय धावा धाव फलकावर आपण पाहतोय 47 धावा धाव फलकावर सध्या जोडल्या जात आहेत 2 या धावेनिशी 47 धावा आणि पुढचा चेंडू वैभवचा डान्सिंग डाऊन द विकेट आणि येतोय मंथनच्या बॅट मधून हो षटकार 6 धावांसाठी आणि 500 रुपये मात्र मंथनच्या खात्यात जमा डान्सिंग डाऊन द विकेट आणि फेकून दिलं सरळ बरोबर मिडल म्हणजे मिड विकेट षटकाराने ते 500 रुपये लागू पुन्हा एकदा ट्राय जरूर झाले आणि इथे वैभव थोडासा कोसळलाय थोडासा बॅलन्स आणि पायाला थोडीशी इजा झालेली आहे थोडं थांब वैभव बस खाली बस थोडस क्रॅम्प मला वाटतं आलाय आणि इंजुरी जरूर आले वैभवला परंतु या 2 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आहे धाव फलकावर 55 धावा धाव फलकावर आपण पाहतोय शेवटचं हनमारीचं षटक आहे निर्वाणीचं षटक आहे डेथ ओव्हर आहे या डेथ ओव्हर मध्ये पाचारण केलं होतं परेशने वैभवला आणि त्या वैभवला मात्र थोडीशी इंजुरी आलेली आहे आणि इथे व्यासपीठावर वैभव भोईर मात्र विराजमान धावसंख्या आहे 55 आता मात्र धावांची जी गती आहे ती मात्र म्हणजे फायटेबल स्कोर जो पाहिजे होता तो इथे उभा राहिलेला आहे
थोडीशी मी असं म्हणेन बघा की सुरुवात जर चांगली झाली म्हणजेच वेल बिगिनिंग हाफ डन का बोललं जातं क्रिकेटच्या विश्वामध्ये, तर तुमची सुरुवात जर चांगली झाली, पाया चांगला रचला तर शेवट चांगला होतो. बघा शेवट चांगला केलाय. प्रणव जरी आऊट झाला तरी मात्र पूर्णतः धुरा जी आहे ती मात्र विकी घरत आणि मंथन पाटीलने आपल्या खांद्यावर घेतली आणि पूर्ण जबाबदारीने बघा सेकंड विकेट साठी एक मोठी भागीदारी रचली या दोन खेळाडूंनी. परंतु मंथनला जे 500 रुपयाचं पारितोषिक लागलं होतं नितेश धनाजी पाटील यांच्याकडून, ते मात्र इथे 500 रुपयाचं पारितोषिक मंथनच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. 500 रुपये त्याला लागू झालेले आहेत. फर्स्ट ऍड किट आमच्याकडे उपलब्ध नाही आहे, सांभाळून घ्या. आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. नाही एक गडी बाद 55 आणि बॉल 1 मिनिट 3 बॉल बाकी आहेत 3. हा ते नितेश पाटीलने. धन्यवाद नितेश. येऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय सुशांत शेट्टी रिप्लेस गोलंदाज आहे, कारण इंजुरी आली वैभवला आणि वैभव मला वाटतंय फील्ड मध्ये नाहीये ना, डगआउट मध्ये तो गेलेला आहे. थोडा विश्रांती घेण्यासाठी क्रॅम्प आला, त्याच्या पायाला थोडीशी इंजुरी झाली आणि त्यामुळे त्याच्या या पुढच्या 3 चेंडूची शिल्लक होती ती टाकण्यासाठी येतोय सुशांत शेट्टी. स्ट्राईकला मंथन इथे 1000 रुपये जमा आहेत, 500 रुपये शहीद झालेले आहेत नितेश धनाजी पाटील यांचे. अजून 500 रुपये तुझ्यासाठी इथे तयार आहेत. षटकार मार, 500 रुपये घेऊन जा. यावेळेला हवेत आहे परंतु चेंडू, कारण लांबी कमी आणि उंची जास्त आहे आणि इथे मंथनला परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसऱ्या गड्याचं पतन होताना आपण पाहतोय. मंथन डगआउटच्या दिशेला जाताना आणि धाव संख्या आहे 55, 2 गडी बाद. इनिंग्स मध्ये आणि धाव संख्या आहे 55, 2 विकेटचं पतन झालेलं आहे ऑलरेडी, कारण 2 खेळाडू जे बाद झालेले आहेत ते प्रणव पाटील आणि मंथन पाटील हे 2 चांगले खेळाडू तंबूच्या आसऱ्याला, परंतु विकी अजून आहे मैदानाच्या आत. नवीन बॅटर ओ या वेळेला हेलिकॉप्टर उडवलं. व्हॉट अ शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड इज अ ह्यूज 6 साधावेसाठी जतीन पाटीलचा
धन्यवाद नितेश. परंतु इथे मात्र घंटी वाजवली ती जतीन पाटीलने. सरळ फेकून दिलं पहिल्या चेंडूवर बरोबर मिडल ऑफ द बॅट हेलिकॉप्टर उडवला साधावीसाठी. या वेळेला सुद्धा हेलिकॉप्टर उडवला आहे, परंतु इथे वन बाउन्स कलेक्ट केल्यानंतर फेक करतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला विकीचा आणि काय झालं पाहूया. पंचांचा निर्णय आमच्याकडे येणं बाकी आहे, परंतु 2 धावा सध्या जरूर ऍड झालेल्या आहेत आणि पंचांचा निर्णय येतोय. शहानिशा केल्यानंतर हा चौकार पहिला षटकार, तदनंतर आलेला हा चौकार. व्हॉट बॅटिंग. 2 चेंडूंचा पुरेपूर समाचार घेतला जतीन पाटीलने आणि आपल्या संघाला मात्र नेऊन ठेवलंय. सरळ आपण पाहतोय 65 धाव्यांवर आणि 66 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलंय ते परेश फायटर या संघासमोर. आणि याचं सर्व श्रेय जातंय ते प्रणव, मंथन, विकी आणि जतीनला. म्हणजे चारही जे खेळाडू आहेत त्याने पूर्णतः आपलं योगदान जे आहे आपल्या संघासाठी ते मात्र इथं दिलेलं आहे. एक चांगलं गीत आपल्या समोर पेश केलं नितेश पाटीलने आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय या पहिल्या इनिंग्स मध्ये विहान रॉयल्स या संघाने तब्बल 66 धावांचं लक्ष्य टार्गेट सेट केलेलं आहे ते परेश फायटर या संघासमोर. आणि हे टार्गेट कसं चेस केलं जात आहे अर्थातच हे टार्गेट जे आहे ते भलं मोठं लक्ष जरूर आहे, परंतु क्रिकेटच्या विश्वामध्ये अजून अशी कोणतीही धाव संख्या ज्याची उभारणी अजून झालेली नाहीये किंवा त्याची निश्चिती अजून झालेली नाहीये की हे टार्गेट सेफ म्हणावं लागेल. कारण क्रिकेटच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर अजून कोणतीही धावसंख्या ही या क्रिकेटच्या विश्वामध्ये तयार झालेली नाहीये की ती आपल्या विजयाची नीतीचे सांगू शकते. कारण 65 धावा जरूर धावफलकावर जोडल्या, 66 धावांचं लक्ष जरूर आहे, परंतु ते कसं पार केलं जातंय ते कसं पार केलं जातंय हे पाहणं गरजेचं आहे. नक्कीच त्याचं कोड थोड्या या येणाऱ्या 5 षटकांमध्ये उलगडेल किंवा या प्रश्नाचं उत्तर नक्कीच सापडेल, परंतु ते उत्तर शोधण्यासाठी आणि ते उत्तर ऐकण्यासाठी या पुढच्या इनिंगसाठी मी आमंत्रित करतोय या नवी मुंबईचा हिंदी मधला बुलंद आवाज मनोज पाटील यांना. आणि मी थोडा वेळ विश्रांती घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सूर्यकांत. चलिए विहान रॉयल्स फील्डिंग लगा दीजिए. परेश फाइटर्स विहान रॉयल्स. ये मैच अगर देखा जाए 2 टीमों का भविष्य इस मैच पर टिका हुआ है. मोहित वॉरियर्स, परेश फाइटर्स और
दूसरी टीम है विहान रॉयल्स। अगर विहान रॉयल्स जीत जाती है तो सेमीफाइनल में पहुंचने वाली चौथी टीम होगी। अगर यहाँ पे परेश फाइटर जीत जाता है तो फिर मोहित वॉरियर्स, विहान रॉयल्स और परेश फाइटर के बीच चौथे टीम के लिए बॉल आउट के लिए क्वालिफाई मैच होगा। तो सोच यहाँ पे दोनों कप्तानों की यही होगी, खास करके विहान रॉयल्स की, कि ये मुकाबला जीतकर सेमीफाइनल में चौथी टीम पहुंचेगी। लेकिन अगर परेश फाइटर जीत जाती है, परेश फाइटर ने 3 मैच खेले हैं, 1 मैच जीता है, 2 मैच हार चुकी है। विहान रॉयल्स ने 3 मैच खेले हैं, 2 मैच जीती है, 1 मैच हारी है। अगर यहाँ पे परेश फाइटर जीत जाती है तो परेश फाइटर के खाते में 2 मैच चले जाएंगी, जबकि मोहित वॉरियर्स ने भी 2 मैच जीता है, विहान रॉयल्स ने भी 2 मैच जीता है। तो तीनों के बीच चौथे टीम के लिए क्वालिफाई, बॉल आउट के लिए क्वालिफाई मैच होगा। तो ये बताना बहुत जरूरी है। महेंद्र पाटिल, प्रेमनाथ भोईर जी, ये आप लोगों को बताना जरूरी है। इस मैच पर बहुत ज्यादा भविष्य टिका है, क्या बॉल आउट होगा या नहीं होगा। चलो विहान रॉयल्स फील्डिंग लाउन गया। निर्धारित 5 ओवर की समाप्ति के बाद अब विहान रॉयल्स की टीम ने 65 यानी 65 रन बनाए और 66 रनों का लक्ष्य रखा है परेश फाइटर के सामने। परेश फाइटर की टीम अपना पहला मुकाबला एकमात्र जीती है, उसके बाद 2 मुकाबले हार चुकी है। चला टाइम पास करोड़ का पंच परमेश्वर, विजय भगत, राहुल गुप्ता, क्या माजरा क्या है? क्या रनआउट रनर मांग रहे हैं? क्या रनर की डिमांड की है? आईसीसी ने तो ये नियम बना कि रनर नहीं मिलना चाहिए। वैसे नियम तो सबको लागू होते हैं, लेकिन क्या यहाँ पे ये नियम लागू होगा कि नहीं, ये पूछना पड़ेगा। विजय भगत, राहुल गुप्ता पूछ रहे, क्या रनर की डिमांड की जा रही है या कोई और परेशानी है? 30 गेंदों में 66 यानी प्रति ओवर में चाहिए 13.20 के एवरेज। अगर परेश फाइटर मैच जीतती है तो परेश फाइटर, विहान रॉयल्स, मोहित वॉरियर्स, ये 3 टीमों के बीच चौथी सेमीफाइनलिस्ट टीम के लिए बॉल आउट के लिए एक मैच होगा। और अगर यहाँ पे विहान रॉयल्स जीत जाती है तो पूरे का पूरा पिक्चर साफ हो जाएगा, विहान रॉयल्स पहुंच जाएगी सेमीफाइनल में। जबकि 3 टीमें जो है वो सेमीफाइनल में पहले से पहुंच चुकी है। मोहित वॉरियर्स, माफ कीजिए, संदीप टाइटंस, कियान सुपर किंग्स, समारा 11, ये 3 टीमें जो है वो पहले से सेमीफाइनल में पहुंच चुकी है। तो चौथी कौन सी टीम होगी, इस पर कशमकश चल रहा है, इसमें माथापच्ची चल रही है। चले वैभव भोईर जी, क्या माजरा क्या है, क्या परेशानी है? रनर तो नहीं देना चाहेंगे क्योंकि शुरुआती बल्लेबाज है तो रनर नहीं देते हैं, ये आईसीसी का नियम है। लेकिन सीपीएल का नियम क्या है ये तो बताना मुश्किल होगा। सीपीएल के आयोजक जो है वो सख्त आयोजक है, क्या रनर देंगे या नहीं देंगे? जी नहीं देंगे, रनर तो देना नहीं चाहिए। और मुझे लग रहा है सीपीएल का जो नियम है ये बीसीसीआई का नियम है, सख्त नियम है। निशिकांत तलेगांवकर मुझे बता रहे थे कि जब शहीद अनवर ने भारत के खिलाफ चेन्नई में 1997 में 194 रनों की पारी खेली थी, तब उन्होंने 160 के करीब पहुंचने के बाद रनर मंगवाया था। शहीद अफरीदी गए थे रनर के रूप में, तो उसके बाद वो 200 रन बनाने वाले थे, लेकिन शहीद अफरीदी भी हड़बड़ा गए थे। तो ऐसा रनर नहीं देना चाहिए। मुझे लग रहा है ये आईसीसी का सख्त नियम है और सीपीएल का भी बड़ा नियम है। जब आपके खिलाड़ी इंजर्ड है, अगर अनफिट है, तो उनको मैदान के बाहर आराम करना चाहिए। अभी भी 10 खिलाड़ी आने बाकी है। अगर आपको लग रहा है कि आप फिट महसूस कर रहे हो तब आपको बल्लेबाजी के लिए आना उचित होता है। और फिट हो गया, देखिए टाइम पास मत कीजिए प्लीज, टाइम पास मत कीजिए। 2 सेमीफाइनल, 1 फाइनल, ये जो 3 मैचेस जो है वो 6-6 ओवर के होने चाहिए, ऐसे हमारी इच्छा है। जी नहीं, रनर को वापस भेज दिया है। तो चलिए, परेश फाइटर के तरफ से दोनों सलामी बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं।
उमेश सिंह और वैभव भोईर ये दो आरंभिक बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं, जबकि विहान रॉयल्स की तरफ से सलामी ओवर की गेंदबाज करने आए हैं। प्रणव पाटिल 1:35 पर पहली गेंद, 25 मिनटों के बाद यानी 1:50 पर 2 बजे खत्म होना चाहिए पहली गेंद। यहाँ पर देखिए टॉस कैच पकड़ने का प्रयास किया था लेकिन नाकामयाब साबित हुए। 1 रन पूरा किया है उमेश सिंह ने अपने खाते में। 66 रनों की मंजिल। भाई पीछे की तरफ आरसीसी का कंपाउंड है, थोड़ा सा देखिए। पॉइंट के खिलाड़ी से मेरी यही गुजारिश है, अपने आप को संभालिए। अगर आप सही रहोगे तो क्रिकेट और भी खेला जाएगा। डॉक्टर महेंद्र भोईर क्या हुआ है? अगर उसको चोट आई है तो वहां से उनको हटा दीजिए, उनको भी आराम फरमाने के लिए भेज दीजिए। हाँ लगा तो है, क्योंकि आरसीसी के कंपाउंड से उनसे टकराव हो गया ना, तो लगा तो होगा, पर जस्ट नहीं कर पा रहे। ऐसा लग रहा कि उनको कुछ हद के लिए ऐसा लग रहा कि फुल फेस ग्राउंड में खेल रहे हैं, तो ये दिक्कतें होती रहती है। क्या 12th मैन अंकल आए हैं, क्या उनको जाना पड़ेगा? क्या 12th मैन जाते हैं या फिर किसी अन्य खिलाड़ी को मैदान पर बुलाना पड़ेगा? जी हाँ, यह चोटिल हो चुकी है, जख्मी हो चुकी है। पहले ही गेंद पर बैकवर्ड पॉइंट पर फील्डिंग कर रहे थे आरसीसी, यानी कंपाउंड से टकराई और उसके बाद हल्की सी चोट आई, मैदान से बाहर जाना पड़ा। टीम का स्कोर हुआ 1 रन। प्रणव पाटिल गेंदबाजी पर आ चुके हैं। बल्लेबाजी में 19 रनों की पारी खेली। अब गेंदबाजी के क्रम को बरकरार रखने के लिए आए, नए गेंद से गेंदबाजी की जिम्मेदारी संभालने आए हैं विहान रॉयल्स की तरफ से। 66 रनों का लक्ष्य है, 66 रनों की मंजिल, जबकि परेश फाइटर के लिए इतना आसान नहीं होगा। प्रति ओवर में चाहिए 13.20 का एवरेज। परेश फाइटर मैच जीतती है तो 3 टीमों के बीच बॉल आउट के लिए क्वालिफाई मैच होगा, जो चौथी सेमीफाइनलिस्ट टीम होगी। विहान रॉयल्स निर्णय घ्या लगेच पटकन, वेळ वाया घालू नका। 2 सेमीफायनल आणि फायनल 6 षटकांचे होतील याची दक्षता घ्यायची आहे। स्प्रे सुद्धा आणलेला आहे, स्प्रे पाहिजे असेल तर मागून घ्या। चलिए 4 खिलाड़ी अभी भी सर्कल के अंदर है। पॉइंट सुपर कवर, स्लिप मिड आउट, शॉट एक्स्ट्रा कवर, ये 4 खिलाड़ी सर्कल के अंदर। शॉट मिड विकेट, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग, शॉट वाइडिश मिड विकेट, ये 3 खिलाड़ी सर्कल के अंदर। डीप लॉन्ग ऑफ और काउ कॉर्नर, ये 2 खिलाड़ी सर्कल के बाहर। इस ओवर की दूसरी गेंद प्रणव पाटिल बाएं से और देखे पंच कर दिया डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। जतिन पाटिल वहां पर तैनात है। पहले विकेट का पतन, वैभव भोईर के पारी का अंत, पहली सफलता विहान रॉयल्स की टीम को वैभव भोईर के रूप में। तो पहले विकेट का पतन परेश फाइटर की टीम का सलामी बल्लेबाज वैभव भोईर। अब नए बल्लेबाज आ चुके हैं। सुशांत शेट्टी नंबर 3 पर बल्लेबाजी करने उतरे हैं। दो गेंदें हो चुकी है, केवल 1 रन आ चुका है इस ओवर से। प्रणव पाटिल बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी डाल रहे हैं। अब सामने है सुशांत शेट्टी, दाहिने हाथ के बल्लेबाज। शॉर्ट पिच गेंद पुल करने की कोशिश की थी सुशांत शेट्टी, लेकिन पूरी तरह से चूके। इस बीच अंपायर की तरफ से लेग बाय का इशारा। 1 रन टीम के खाते में जाता हुआ। तो 2 रन टीम का स्कोर। पंच करने का प्रयास, गली की दिशा में गेंद गई है, 1 रन मिलेगा। 3 सिंगल अब तक इस ओवर से आ चुके। विकेट वैभव भोईर का। प्रणव पाटिल कमाल की गेंदबाजी, किफायती गेंदबाजी, सटीक टप्पे का इस्तेमाल किया जा रहा है। पावर प्ले की पाबंदियों का पूरी तरह से फायदा नहीं उठा पा रहे दोनों बल्लेबाज।
जब किसी भी टीम को शुरुआत में ही झटका लग जाता है तो उनके मध्यक्रम के बल्लेबाजों पर उसका पूरा दबाव आ जाता है। और जैसे ही वैभव भोईर का विकेट गंवाया, अन्य बल्लेबाज सुशांत शेट्टी अब थोड़ा सा समझदारी के साथ बल्लेबाजी करवा रहे। 4 गेंदें हो चुकी, 4 गेंदों में केवल 3 रन, जबकि रन रेट अगर देखा जाए 13 के भी थोड़ा ऊपर का रन रेट है। अगर यहाँ पे मैच अगर परेश फाइटर जीत जाती है तो फिर समीकरण में थोड़ा सा बदलाव होगा, लेकिन विहांस रॉयल्स अगर जीत जाती है तो नंबर 4 की सेमीफाइनलिस्ट टीम होगी। इस ओवर की अगली गेंद बाया से और 2 विकेट। इस बार फिर से गति में बदलाव थोड़ा सा नीचे रखवा रहे बल्लेबाज सुशांत शेट्टी, गेंद को परख नहीं पा रहे, उनको गेंद समझ नहीं आ पा रही, काफी संघर्ष करवा रहे बल्लेबाजी करने के लिए। डॉट बॉल का इशारा। इस ओवर का ये आखिरी गेंद प्रणव पाटिल फिर से तैयार सुशांत शेट्टी के लिए। इस बार आगे जाकर मारने का प्रयास, उम्दा शॉट, बेमिसाल टाइमिंग, 6 रन मिलेंगे। टाइमिंग बहुत ही शानदार, बॉटम को खोल दिया बल्ले का और सीधे 6 रनों के लिए, इससे 6 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 रन एकमात्र विकेट के नुकसान पर। ओवर की समाप्ति हो चुकी है, तो 1 ओवर की समाप्ति के बाद परेश फाइटर के टीम का स्कोर पहुंचा है एकमात्र विकेट के नुकसान पर 9 रन। तो गेंदबाजी में यहाँ पे किया जाएगा बदलाव। मंथन गेंदबाजी पर आ चुके हैं, तो मंथन के लिए नितेश धनाजी पाटिल ने प्रति विकेट के लिए 200 रुपए का नगद इनाम रखा है। जितने भी विकेट लेंगे मंथन अपनी गेंदबाजी पर, उतने ही 200 के नोट उनके खाते में चले जाएंगे। 500 रुपए लागू हो चुके, 500 रुपए जमा है। मंथन दाहिनी हाथ से और 2 विकेट। अराउंड द कारपेट शॉट कदमों का इस्तेमाल किया था, सिली मिडाउन की दिशा में गेंद गई है, रन चुराने का कोई मौका नहीं है। पहली गेंद डॉट निकलती हुई सलामी बल्लेबाज उमेश 3 गेंदों का सामना किया, 2 रनों के निजी स्कोर पर खेल रहे, टीम का स्कोर पहुंचा है 9 रन। इस बार आगे जाकर मारने का प्रयास, डीप लॉन्ग अप की दिशा में जतिन पाटिल वहां पर है, लेकिन बनेंगे केवल दर्शक। 4 रनों का इशारा आता हुआ। तो इस बॉल्ड्रिज के साथ स्कोर पहुंचा है 13 रन। इस बार अब बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास किया था उमेश ने, लेकिन पूरी तरह से चकमा खाए, सीधे विकेट कीपर के दास्तानों में गेंद। महेंद्र भोईर अगर कैच पकड़ लेते हैं तो संजय पाटिल इनकी तरफ से शाम को चिकन चिल्ली। बड़ा शॉट, फिर से बड़ा शॉट, 4 रन और मिलेंगे। बैक टू बैक यहाँ पे 2 चौके आ चुके हैं इस ओवर से। 6 है या 4 रन? जी हाँ, 6 रन। जी हाँ, पिछली गेंद डॉट निकली थी, इससे पहले बाउंड्रीज मिली थी, इसके बाद एक डॉट बॉल, फिर 6 रन। विकेट का अनाउंसमेंट किया। यहाँ पे मंथन की तो चंपी हो रही है। 3 गेंदों में 10 रन आ चुके हैं, स्कोर पहुंचा है 19 रन। 66 रनों का टारगेट चेस करना है परेश फाइटर की टीम को। परेश फाइटर को यहाँ पर समीकरण को अगर बदलाव लाना है तो पावर प्ले में रन बनाने की सख्त जरूरत। उमेश इस समय 12 रनों के निजी स्कोर पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया है। ये देखिए रन चुराने का प्रयास करवा रहे हैं, लेकिन यहाँ पे डॉट बॉल का इशारा, डॉट बॉल का इशारा। 5 गेंदों में आ चुके हैं 10 रन, स्कोर अभी भी 19 पर अटकता हुआ। मंथन के लिए नितेश धनाजी पाटिल, इनकी तरफ से प्रति विकेट के लिए 200 रुपए। अभी भी 1 गेंद बची है, विकेट चटकाइए और 200 रुपए पाइए। इस बार थोड़ा सा नीचे रखा था और सीधे विकेट कीपर के दास्तानों में गेंद। विक्की घरत कमाल की विकेट कीपिंग करवाते हुए ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद परेश फाइटर टीम का स्कोर पहुंचा है 19 रन 1 विकेट के नुकसान पर, यानी 9.5 रन प्रति ओवर के अवसर से रन बना रही है। 18 गेंदें बची है। 18 गेंदों में इस मैच को जीतने के लिए लगभग
57 रनों की आवश्यकता। तो 18 गेंदों में 47 रनों की आवश्यकता। रिक्वायर्ड रन रेट है इस समय लगभग 16 से भी थोड़ा ऊपर। रिक्वायर्ड रन रेट लगभग 15.5 के करीब है। अब गेंदबाजी में परिवर्तन, जतिन पाटिल आ चुके हैं गेंदबाजी में। जतिन नंबर 3 पर गेंदबाजी करेंगे। 18 गेंदे और 47 रन। फॉरेस्ट फाइटर खास करके उमेश के ऊपर दबाव होगा तो उमेश को अपनी तरफ से आक्रामक बल्लेबाजी करनी होगी। सुशांत शेट्टी जो कि नंबर 3 पर बल्लेबाजी करने आई है वैभव भोर के विकेट जाने के बाद, तो इनमें भी क्षमता है, काबिलियत इनमें भी है। अगर फॉरेस्ट फाइटर जीत जाती है तो फिर मोही वॉरियर्स, विहान रॉयल्स और फॉरेस्ट फाइटर्स, इन 3 टीमों के बीच बॉल आउट के लिए चौथी सेमीफाइनलिस्ट टीम के लिए मैच होगा। लेग स्टंप से बाहर, लेग स्टंप से बाहर, क्या कहते हैं अंपायर जी? नहीं, अंपायर ने कहा विकेटों से हल्की सी ऊपर चली गई थी। तारीफ करनी होगी अंपायर की, कमाल की गेंदबाजी डाल रहे जतिन पाटिल, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी में भी छोटी सी पारी खेली, केवल 2 गेंदों का सामना किया जतिन पाटिल ने, 10 रनों की पारी खेली थी। और गेंदबाजी में देखिए एक ऑलराउंडर खेल का नजारा पेश करवाते हुए 30 गज के दायरे से बाहर आकर गेंदबाजी डाल रहे, 130-140 प्रति घंटा रफ्तार से गेंदबाजी डाल रहे। इस बार उम्दा शॉट, हवा में गेंद है, लंबाई ज्यादा नहीं है। यहाँ पे देखिए दोनों खिलाड़ियों में जजमेंट नहीं था, कोऑर्डिनेशन होना बहुत जरूरी है, एक दूसरे को आवाज देना जरूरी। एक आसान सा कैच था, जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज को। टीम का स्कोर पहुंचा है 20 रन। अभी भी 46 रनों की आवश्यकता। 16 गेंदे और 46 रन, यानी 16 गेंदे 46 रन जीवनदान मिला है। यहाँ पर सुशांत शेट्टी को जीवनदान मिला है लगभग 7 रनों के स्कोर पर। तो ये जीवनदान कितना महंगा साबित होता है ये आने वाला समय बताएगा। लेकिन जतिन थोड़े से चिंतित हो गए, ये जानते हैं कि जब किसी भी गेंदबाज के हाथों से अगर कैच मिस हो जाता है तो उसके ऊपर कितनी परेशानी बिकती है। एक बार देखिए यही होता है। और इसी के साथ यहाँ पर मिलेंगे 6 रन, तो 6 रन के साथ स्कोर पहुंचा 26। यही होता है, जब विकेट अगर मिल जाता तो फिर नए बल्लेबाज आता है तो उसके लिए थोड़ा सा प्रॉब्लम्स हो जाता है। लेकिन यहाँ पर जैसे कैच छूटा उसके बाद नए बल्लेबाज ने उसका फायदा उठाया। उमेश कमाल की बल्लेबाजी खेल रहे, अब तक 2 छक्कों की सहायता से लगभग 16 रनों के निजी स्कोर पर खेल रहे। 15 गेंदों में 40 रनों की आवश्यकता। फिर से आगे जाकर मारने का प्रयास, डीप स्क्वायर के क्षेत्र में गेंद गई है, 1 रन मिलेगा। हल्की सी मिसफील हुई थी लेकिन उसका कोई बड़ा नुकसान नहीं, 1 से ही संतुष्ट। तो इस 1 रन के साथ टीम का स्कोर हुआ है 27। अब 14 गेंदों में चाहिए 39 रन। 14 गेंदों में चाहिए 39 रन। दोनों खिलाड़ियों पर पूरा दारोमदार है। सुशांत शेट्टी में क्षमता है और सुशांत शेट्टी लेदर खिलाड़ी है तो उनमें क्षमता है, काबिलियत है उनके पास बड़े हिट लगाने की। ये देखिए मैदान के बीचों बीच ये तूफान, ये शारजा में इस तरह का तूफान आया था। मनोहर झगड़े बता रहे 1997 में जब सचिन तेंदुलकर वीवीएस लक्ष्मण क्रीज पर थे, कोका कोला चषक ऑस्ट्रेलिया के खिलाफ मैच था, बराबर ना? झगड़े को शायद पता होगा। उस मैच में 143 रन की पारी खेली थी सचिन तेंदुलकर ने। क्वालिफाई हुई थी भारतीय टीम। तो चलिए यहाँ पे तूफान थम चुका है। जतिन पाटिल दबाव महसूस करवाते हुए राउंड होकर गेंदबाजी डाल रहे हैं। यहाँ पर देखिए बीट कर दिया सुशांत शेट्टी जैसे बल्लेबाज को। सुशांत शेट्टी भी अपने आप से थोड़े निराश हो गए। प्रमोट किया है आज फॉरेस्ट फाइटर के टीम के कप्तान ने कि सुशांत शेट्टी को आप जाके खुलकर बल्लेबाजी करने का प्रयास करें। यहाँ पे डॉट बॉल का इशारा। टीम का स्कोर अभी भी 27। 13 गेंदों में चाहिए 39 रन। प्रति गेंद पर रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ महेंद्र भोईर के लिए अच्छा मौका है। संजय पाटिल ने कहा कि अगर वो कैच लपक लेते हैं तो शाम को चिकन चिल्ली मिलेगी। आखिरी गेंद बची है जतिन पाटिल की। 5 गेंदों में आ चुकी है 8 रन। इस बार देखिए फिर से गति में बदला और इस बार बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास किया था, पूरी तरह से चूके सुशांत शेट्टी। ओवर की यहाँ पे हो चुकी है समाप्ति। तो 3 ओवर की समाप्ति के बाद रनों का पीछा करवाते हुए फॉरेस्ट फाइटर टीम का स्कोर पहुंचा है 27, लॉस्ट टू 1 विकेट। 9 विकेट अभी भी हाथ में है। 12 गेंदें बची है। 12 गेंदों में 39 रनों की आवश्यकता। रिक्वायर्ड रन रेट पहुंच चुका है 19.5 के करीब। अब यहां से
क्या गेंदबाजी में बदलाव करते हैं या फिर मंथन गेंदबाजी पर आते हैं? मंथन के लिए इनामों का ऐलान हो चुका, तो मंथन दूसरा ओवर गेंदबाजी पर भी आ चुके हैं। मंथन ने पहले ओवर में 10 रन दिए थे, जिसमें एक छक्का एक चौका शामिल है। नितेश धनाजी पाटिल, इनकी तरफ से मंथन के लिए प्रति विकेट के लिए 200 रुपए का नगद इनाम। अब स्ट्राइक पर है उमेश इस समय 16 रनों के निजी स्कोर पर खेल रहे। पहली गेंद डॉट बॉल का इशारा। जितनी गेंदें डॉट निकलेगी उतना ही प्रेशर आएगा। 11 गेंदें 39 रन, हर गेंद पर रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ। मंथन कमाल की गेंदबाजी डाल रहे हैं अपनी तरफ से। दूसरा ओवर टीम की तरफ से नंबर 4 पर गेंदबाजी पर आ चुके हैं। इस बार लॉन्ग ऑफ की दिशा में अराउंड द कारपेट शॉट। जतिन पाटिल वहां पर तैनात है, 1 रन मिलेगा। तो 1-1 रन से स्कोर आगे तो बढ़ेगा, लेकिन परेश फाटर की नैया पार नहीं होगी। यहां पे मुश्किलें बढ़ती हुई परेश फाटर की टीम की। मोहित वॉरियर्स के खिलाड़ी खास करके महेंद्र पाटिल, प्रेमनाथ इस बात में बैठे होंगे कि यहाँ पे अगर उलटफेर हो जाता है, परेश फाटर को जितना जरूरी था इस बार कवर के दिशा में मारा है। डीप कवर पॉइंट क्षेत्र में 1 रन लिया, दूसरी की कोशिश होनी चाहिए और दूसरा रन भी तेजी के साथ पूरा कर दिया। तो इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 29। अब चाहिए 10 गेंदों में 37 रन। तीस रन बन चुके, अभी भी 36 रनों की आवश्यकता। ये बड़ा शॉट, टाइमिंग बहुत ही शानदार। मिलेंगे 6 रन, तो इस 6 रन के साथ स्कोर पहुंचा 36 रन। 8 गेंदों में चाहिए 30 रन। 8 गेंदों में चाहिए 30 रन। दुआएं मांग रहे होंगे प्रेमनाथ और महेंद्र पाटिल की टीम। 8 गेंदों में 30 रनों की आवश्यकता। गेंदबाज मंथन इस बार फ्लैट कर दिया गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, आसानी के साथ 1 रन मिला। दूसरे की कोशिश करना चाहेंगे, जी नहीं, 1 से संतुष्ट रहना होगा। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 37। 29 रनों की आवश्यकता अभी भी। 7 गेंदें 29 रन। आखिरी गेंद पर 6 रन तो आने चाहिए। उमेश, यहाँ पे सोच होगी उमेश की, 1 छक्का अगर आ जाता है तो मैच रोमांच मोड़ ले सकता है। आगे जाकर मारने का प्रयास है डीप लॉन्ग ऑफ की दिशा में। जतिन है वहां पर, 1 ही रन मिलेगा, तो स्ट्राइक अपने पास रखना चाहेंगे उमेश। ओवर की समाप्ति, तो 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 38। तो 6 बॉल में चाहिए 28 रन। आखिरी ओवर प्रगति पथ पर होगा। कौन सा गेंदबाज वियांश रॉयस की तरफ से आता है? मोहित वॉरियर्स इसी फिराक में बैठी है कि यहां पे उलटफेर हो जाता है क्या नहीं। परेश फाटर जीतेगी तो ही संभव है। आखिरी ओवर यानी 6 गेंदों में चाहिए 28 रन। 6 गेंदों में चाहिए 28 रन। अब गेंदबाजी में यहाँ पे बदलाव किया जाएगा। क्या विक्की घरत को गेंदबाजी पर बुलाते हैं या किसी अन्य गेंदबाज के साथ जाते हैं, क्योंकि आखिरी ओवर बचा हुआ है। 6 गेंदों में चाहिए प्रथमेश, नंबर 5 पर टीम की तरफ से गेंदबाजी करेंगे प्रथमेश, और व्यक्तिगत के तौर पर पहला ओवर। 6 गेंदों में चाहिए 28 रन, जबकि स्ट्राइक पर है उमेश सलामी बल्लेबाज, और नॉन स्ट्राइक पर है सुशांत शेट्टी, जो कि इस समय अब तक 14 रनों के निजी स्कोर पर बल्लेबाजी पर टिके हुए। सलामी बल्लेबाज उमेश की तारीफ करना चाहूंगा। शुरुआत बहुत खराब मिली थी, लेकिन इस समय स्थिति बिल्कुल नाजुक है परेश फाटर की टीम की। 6 गेंदों में चाहिए 28 रन। मैच अभी भी हाथ से निकला नहीं है। पहले 2 अगर गेंदों में 2 छक्के मिल जाते हैं तो मैच में आशाएं जीवित हो सकती है। अगर पहले में 2 गेंदों में से अगर एक आध गेंद डॉट निकल जाती है तो फिर मुश्किल हो जाएगी। छह गेंदों में चाहिए 28 रन। इस बार 1 ही रन मिलेगा, 1 ही रन मिलेगा। मिडॉन की दिशा में गेंद गई है, 1 ही रन मिलेगा।
दूसरे की कोशिश और दूसरा रन भी पूरा कर दिया। तो पहली गेंद में 2 रन मिल चुके हैं, टीम का स्कोर पहुंचा है 40 रन। अभी भी 26 रनों की आवश्यकता, 5 गेंदें 26 रन। इक्का दुक्का रनों से काम नहीं चलेगा, दिल्ली बहुत दूर लग रही है, ओस चाटने से प्यास नहीं बुझती वही। यहां से बाउंड्रीज की या फिर 6 की जरूरत है। 4 6 1 डबल, ये बड़ा शॉट, टाइमिंग बहुत अच्छी है। एक आया है, अभी भी आशाएं जीवित है। 3 6 1 डबल। जैसे जैसे छक्के पड़ रहे हैं वैसे वैसे महेंद्र पाटिल और प्रेमनाथ देख रहे हैं कि गेंद कहां जा रहा है, क्योंकि इस मैच पर उनकी पूरी आशाएं जीवित है। अगर वियांश रॉयल्स मैच जीत गया तो पिक्चर पूरी तरह साफ हो जाएगा। वियांश रॉयल पहुंच जाएंगे सेमीफाइनल में। 3 टीमें सेमीफाइनल में पहुंच चुकी है, संदीप टाइटंस, कियान सुपर किंग, समेरा 11, ये 3 टीमें पहले से पहुंच चुकी है। इस मैच पर डिफेंड होगा। ये देखिए अब चला गया है मैच हाथ से, अब तो मुश्किल होगा। परेश फाटर, यहाँ पे आशाएं जीवित थी, वो भी आप हाथ से निकल चुके। सुशांत शेट्टी मैदान से बाहर जाते हुए रनआउट के रूप में, विकेट मिलता हुआ रनआउट के रूप में गेंदबाज प्रथमेश को। संदीप टाइटंस, कियान सुपर किंग्स, समेरा 11, तीनों टीम के कैप्टन रिक्वेस्ट है कमेंट्री बॉक्स में आ जाइए। चिट्ठियों का ड्रॉ निकलवाना है, जर लवकर आला तर 6 ओव्हरच्या मॅच होतील। संदीप टायटन्स, कियान सुपर किंग्स, समेरा 11 चिठ्ठ्यांचा ड्रॉ काढायचा आहे सेमीफायनल साठी। जर लवकर आला तर 6 ओव्हरचे सामने होतील। हवा पे गेंद है, फिर से 2 रन मिलेंगे कि नहीं, 1 ही रन मिलेगा। संदीप टायटन्स, कियान सुपर किंग्स, समेरा 11 तिन्ही संघटकांना विनंती करतोय कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। समेरा 11, संदीप टायटन्स, कियान सुपर किंग्स, तिन्ही संघटकांना विनंती आपण समालोचक कक्षामध्ये यायचं आहे। मयूर भोईर, कियान सुपर किंग, मयूर भोईर आपण देखील यायचं आहे। तुमचा तुम्ही संगणक तुम्ही आहात, ड्रॉ करायचे आहेत, ड्रॉ साठी यायचं आहे। संदीप टायटन्स, समेरा 11 तुमचा देखील संगणक यायचा आहे। पंच किती चेंडू आहेत? व्हाईट बॉल शेवटचा, ओके। संदीप टायटन्स, संदीप टायटन्स आपण देखील यायचं, आपला कर्णधार आलेला नाहीये। संदीप टायटन्स, किशोर किशोर, संदीप टायटन्स, किशोर सकपाल या लवकर या, ड्रॉ करायचे सेमीफायनलचे। मंथन, मंथन तू देखील यायचे। मंथन 500 रुपये रोख। समेरा 11 भावेश, पटकन या, ड्रॉ काढायचे आहे। जर ड्रॉ लवकर निघतील तर आपल्याला सेमी